श्री नर्मदा पुराण अध्याय 72 मणी नागेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे राजेंद्र, त्यानंतर श्री नर्मदाच्या उत्तर तटावर सर्व पापनाशक पवित्र मणी नागेश्वर तीर्थास जावे, जे संसार हिताच्या इच्छेने मणी नाग द्वारा स्थापिले आहे। राजा युधिष्ठिराने विचारले, दातात विष असणाऱ्या सर्पाने ईश्वराला संतुष्ट कसे केले? हे सर्प क्षुद्र, भयप्रद व अतिविषारी आहेत। हे श्रेष्ठ ब्राह्मण, सर्व पाप शमन करणारे हे चरित्र मला सांगा। दुर्योधन उत्पन्न संतापजनक दुःख, कर्ण भीष्म उत्पन्न भयंकर दुःख व द्रौपदीच्या व्यथेमुळे प्राप्त झालेले उग्र दुःख आपल्या मुख कमलाद्वारे दिलेल्या उपदेश रूपात बुडाले आहे। मी आनंदित झालो आहे। हे श्रेष्ठ ब्राह्मण, आपली पापनाशक मुखोद्वित श्रवण करून दुःखाचे शमन होत नाही असे म्हणणे अयोग्य आहे, अथवा विद्यादानाचे जे फल मिळते ते श्रीशंकराची कथा नित्य श्रवण केल्यामुळे मला मिळत आहे। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय म्हणाले, हे राजा, तुम्ही जसे जसे बोलता तसे तसे सुख तुमच्या वाणीने मलाही मिळते। शरीराचे शैथिल्य व वृद्धावस्था असूनही माझा तुमच्या बाबतीत स्नेह नष्ट होत नाही, तेव्हा तुमच्या बंधूसह ही पापहारी पवित्र कथा तुम्ही श्रवण लक्षपूर्वक करा। हे भरत वंश उत्पन्न राजा, हे प्राचीन इतिहासाचे पारंपरिक पूर्ववृत्त मी सांगतो। सर्व लोकात श्रेष्ठ महर्षी कश्यपांच्या विनीता तसेच कद्रू नावाच्या 2 पत्नी होत्या। त्यांच्यासह कश्यप महर्षीसुद्धा आनंदाने क्रीडा करत होते। त्यापैकी विनीताने गरुड व कद्रूने सर्पांना जन्म दिला। महर्षी कश्यपांच्या घरी त्या दोघी अत्यंत आनंदाने राहत होत्या। त्यानंतर एक दिवस आश्रमात असताना सुंदरचर्या असलेल्या विनीताने मन वेगासम वेगवान उच्चश्रेव अश्व पाहून म्हटले, सुंदरी सतत धावणारा महावेगवान संपूर्णतया श्वेतवर्णी घोडा पहा। त्या घोड्याला अचानक पाहून ईर्ष्येने कद्रूने विचारले, तू सांग की हा सूर्याचा घोडा कोणत्या रंगाचा आहे? मी म्हणते की तो काळा आहे आणि तू सांगतेस तो पांढरा आहे। विनीताने प्रतिप्रश्न केला, तू डोळ्यांनी पाहतेस तरी तुला तो श्वेतवर्णी दिसत नाही। हे भगिनी, असत्य भाषणाने तू यमलोकात जाशील। सत्य असत्य वचनाच्या निर्णयात आपल्या दोघीत आपण एक शर्त लावू की माझे म्हणणे असत्य निघाल्यास तू घोडा काळा असल्यास मी तुमच्या भुवनात 1000 वर्ष तुमची दासी बनून राहीन। तसेच हे सर्पमाता, जर घोडा श्वेत असेल तर तू सांग की तू माझी दासी होशील। या प्रकारे दोघीतील परस्पर संवाद निश्चित झाला। चिंताग्रस्त कद्रू रात्री आश्रमात पोहोचली व तिने आपली शर्त निजपुत्रांना सांगितली। मातेची शर्त ऐकून सर्प हाहाकार करू लागले। हा उच्चश्रव तर पांढरा आहे, काळा नाही। आता आमची माता तर निश्चित दासी झाली। कद्रूने सांगितले, मी दासी होऊ नये या दृष्टीने प्रयत्न करा। तुम्ही सर्व उच्चश्रेवाच्या रोमछिद्रात प्रवेश करा। क्षणभर जरी तो काळा दिसला ना, तरी क्षणमात्रात विनीता माझी दासी होईल। सत्यगर्वित त्या सुंदर विनीताला दासी बनवून पुन्हा तुम्ही सुखपूर्वक स्वस्थानी स्थित व्हा। सर्पांनी सांगितले, हे माते, ज्या प्रकारे आम्हा सर्वांना या पृथ्वीवर तुम्ही पूजनीय आहात, त्याचप्रकारे त्या विनीता माताही पूजनीय आहेत। विशेषतः मातांची फसवणूक करू नये। माता पित्याची अन्य पत्नी सावत्र माता या सर्व माता पित्यांचे समान रूप मान्य आहेत। कर्म मन व वाचेने त्यांचे हित आचरावे। तेव्हा ती कद्रू पुत्रवचनाने कालाग्नीसम क्रोधित झाली। तिने म्हटले, माझे वचन न मानणारे पृथ्वीवरील सर्व साप माझ्या अपमानामुळे त्वरित अग्निमुखात पडतील। माता कद्रूचे ते वचन ऐकून व क्रुद्ध कद्रूच्या शापामुळे भयभीत होऊन ते काही साप उच्चश्रवाच्या रोमात प्रविष्ट झाले, तर काही गंगाजलात,
काही सरस्वतीत, काही महासमुद्रात, तर काही विंध्याचल पर्वताच्या गुहामध्ये लपले. हे राजा, त्यावेळी श्री नर्मदा जलात आश्रय घेतलेल्या मणिनाग नावाच्या सर्पाने कठोर तप केले. मातेच्या शापाने भयग्रस्त मणिनाग, जो कोणाच्याही द्वारे छिन्न भिन्न होणे शक्य नाही असा अतर्क्य उत्पत्ती विनाशरहित कामविनाशक श्री शंकराचे ध्यान करू लागला. शतवर्षापेक्षा जास्त काळाने केवळ वायुसेवन केले. त्याच्या अर्धा काळ त्याने सूर्याकडे पाहत तप केली. अशा प्रकारे ध्यान करत असताना श्री शंकरांचा त्याला साक्षात्कार झाला. सर्वश्रेष्ठ महाभाग, खूप छान, खूप छान. तू महाधैर्यवान आहेस. सर्पराज, तुझ्या भक्तीने तू मला आज वश केले, तू मला प्रसन्न केले, असे भगवान शंकर म्हणाले. तुझ्या मनातील इच्छेप्रमाणे त्वरित वर माग. मणिनागाने सांगितले, मातेच्या शापभयापासून मी श्री नर्मदा तटावर क्लेशयुक्त आहे. आपल्या कृपा प्रसादाने मातेचा शाप व्यर्थ जावा. ईश्वर वदले, हे पुत्र, तू माझ्या आज्ञेने अग्निमुख प्राप्त करणार नाहीस. तुझा निवास माझ्या लोकात होईल. तुझा निवास हा माझ्या लोकात होईल. मणिनाग म्हणाला, हे श्री महादेव, या स्थानात आपण अंशात्मक निवास करावा. तसेच 1000व्या अंशात श्री नर्मदा जलात निवास करावा. हे श्री सदाशिव, लोककल्याणार्थ आपण माझ्या नावाने असे निवास करा. तेव्हा भगवान म्हणाले, मणिनाग, त्याप्रमाणेच व्हावे. तू माझ्या आज्ञेने माझ्या श्रेष्ठ लिंगाची स्थापना कर. असे सांगून भगवान शंकर अंतर्धान उमादेवीसहित पावले. श्री मार्कंडेय म्हणाले, युधिष्ठिर, जे त्या पवित्र तीर्थावर जाऊन शुद्ध मनाने शुक्ल कृष्ण पक्षातील पंचमी, अष्टमी, चतुर्दशीला नित्य श्री शंकराचे पूजन करतात, ते यमराजाकडे जात नाही. त्रिनेत्र श्री शिवशंकराला दही, मध, तूप आणि दुधासह भक्तीने स्नान घालून उमादेह अर्ध धारण करणाऱ्या, कामदहन करणाऱ्या अघासुरा विनाशकाचे जे भक्तिपूर्वक दर्शन करतात, ते पापरहित होऊन उत्तम लोकात जातात. हे प्रिय पांडव, मणिनागेश्वर तीर्थात जे पितरानिमित्त अष्टमी पंचमीला योग्य वेदपाठी, ब्रह्मचिंतक, स्वभार्येत संतुष्ट, परश्री संगरहित, शूद्रसेवाविहीन, अध्यापनादी षटकर्मात रत ब्राह्मणासह श्राद्ध करतात, ते उत्तम लोकात जातात. श्राद्ध कर्मात अशुद्ध भाषिक, नपुसक, केवळ व्याजावर जीवित चालणारे, हल चालवून कृषी कर्म करणारे, स्वधर्माने भिन्न वृत्ती अवलंबणारे लोक निमंत्रण करण्यास योग्य नसतात. ज्याच्या घरी धर्मभ्रष्ट पत्नी आहे आणि जो ब्राह्मण म्हशीचे पालन करतो, हे राजा, श्राद्ध व व्रतकर्मा त्या ब्राह्मणाचा दुरूनच त्याग करावा. अव्यक्त शब्द उच्चार करणारे वेडे, वेदपाठ करहित ब्राह्मणाचे, हे पार्थ, मंगलमय मणिनागेश्वर तीर्थात पूजन करू नये. पितृगणासह स्वतःची ऊर्ध्वगती इच्छिणाऱ्याने या बाबींचा अवश्य विचार करावा. सर्वांगपूर्ण सुंदर दुभती गाय जो ब्राह्मणाला देतो, तो पुरुष अनेक युगापर्यंत उत्तम लोकात राहतो. त्यानंतर तो स्वर्गातून पृथ्वीवर येऊन निर्मळ कुलोत्पन्न होतो. हे राजा, जो अतिभक्तीने मणिनागेश्वराचे दर्शन घेतो, त्याच्या वंशात सर्पभय नसते. मणिनागेश्वराच्या दर्शनामुळे त्याला साप घाबरतो. सापमंडळात म्हणजेच सर्पमंडळात ते गरुडाच्या रूपात दिसतात. आता दानफलादी संबंधी ऐक. श्रेष्ठ पुरुष सिद्ध पवित्र मधुर अन्न देतो, तसे जल, शय्यासन, छत्री देतो. हे राजा, आत्मकल्याणाच्या इच्छेने त्या सर्व वस्तू सत्पात्री ब्राह्मणालाच दिल्या पाहिजे. सुगंधित पुष्प तसेच चंदन, वस्त्रही देण्यायोग्य आहे. दीपक, अन्न, सर्व साधनाने युक्त सुसज्जित घर जे योग्य सदाचारी विद्वान ब्राह्मणाला भक्तिपूर्वक देतात, ते स्वर्गात जातात. हे राजा, मणिनाग तीर्थात जे काही दान दिले जाते, त्या दानाच्या प्रभावाने मनुष्य स्वर्गलोकात निश्चितच निवास करतो. कच्च्या घड्याप्रमाणे त्याचे सारे पाप नष्ट होते. जो श्री नर्मदा जलाने बनवलेले भोज्य
अन्न ब्राह्मणाला देतो. तो सर्व पापमुक्त होऊन देवांसह क्रीडा करतो. यानंतर स्वर्गातून उतरलेल्या पुरुषांचे लक्षण मी तुम्हास सांगतो. दीर्घायू, जीवित, सुपुत्र, सुंदर, धनवान, सर्व व्याधीमुक्त, सेवांकासहित, त्यागी, भोगसंपन्न, सदा धर्म मार्गात व्यग्र, देवब्राह्मण, गुरुभक्त, तीर्थसेवा तत्पर, मातापित्यांचे आज्ञाधारक, नित्य द्रोह, क्रोधरहित अशा या गुणांनी संपन्न मनुष्य स्वर्गातून येथे येऊन पुन्हा स्वर्गात जातात. हे पांडुपुत्र युधिष्ठिर, या मणिनाग तीर्थ सर्व तीर्थात श्रेष्ठ आहे. या तीर्थ पुण्यप्रद तीर्थाच्या वर्णनाचे जो पठण वा श्रवण करतो तो सर्व पापमुक्त होतो. शिवलोकात पूजला जातो. त्यावर विषांचा प्रभाव कधीच होत नाही. इच्छेनुसार भ्रमण करतो. भाद्रपद षष्टीला सूर्यदर्शनाने जे पुण्य मिळते ते पुण्य या आख्यानाच्या श्रवणाने प्राप्त होते. श्री स्कंदपुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील मणिनागेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 72वा अध्याय मा नर्मदा मातेच्या चरणी अर्पण.